येणाऱ्या कारकिर्दीमध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, या सर्वतोपरी शिवसेना पक्ष ताकदीनं लढवेल। मी माझ्या जनतेला, मतदार राजांना हात जोडून विनंती करेन की तुमच्यापासून मी गेली 5 वर्ष आणि हे काही कालखंड माझा दुरावलेला आहे, पुन्हा एकदा शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मी तुमच्याकडे नम्रपणाने हात जोडून विनंती करत आहे की माझी जी कार्यकर्ते आहेत, शिवसेना पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण। या धनुष्यबाणासमोरील बटन दाबून भरघोस मताने विजयी करा। मी मरेपर्यंत माझ्या तसं तर तुमचा विचार केला तर तुमचे मी उपकार कधीच विसरू शकणार नाही, कारण 2009 मध्ये मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये फक्त मला तुम्ही या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आणि मुंडे साहेब असताना पंकजाताईला, असे 2 आमदार असताना या ठिकाणी आम्ही तुमची सेवा केलेली आहे। दुसऱ्या टर्ममध्ये लिंबोटीचं पाणी असेल, उड्डाण पुलाचा प्रश्न असेल, शहरातील रस्ते असतील, अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम असेल, हे सर्वतोपरी माझ्या काळामध्ये सुरू झालेलं आहे। ह्या ज्या इमारती दिसतात त्याच्यातल्या 2 इमारती फक्त पोलीस स्टेशन आणि गेस्ट हाऊस जर सोडलं तर सुधाकर भालेरावच्या कारकिर्दीमध्ये झालेले आहेत। परंतु काही लोकांनी त्या ठिकाणी मी केलो अशा पद्धतीचं सांगायचं जरी काम केलं असेल तर शासन दरबारी जाऊन छाती ठोकपणे त्या ठिकाणी सुधाकर भालेराव आमदार असतानाच ह्या सर्व कागदोपत्री सगळ्या मंजुरी घेऊन त्याला निधी उपलब्ध करून ह्या सर्व योजना त्या ठिकाणी आणल्या आणि त्याचा जो आज तुम्ही या ठिकाणी पाहताय तो आनंद सोहळा त्या ठिकाणी बघत असताना फक्त मला उमेदवारी न मिळाल्यामुळे या ठिकाणी येथील आमदारांना नारळ फोडायला मात्र त्या ठिकाणी संधी मिळाली। म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की येणाऱ्या नगरपालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत योजना सकारात्मक दृष्टिकोनातून नॉन करप्ट पद्धतीनं कुठलाही भ्रष्टाचार होणार नाही याची जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी माझा कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करेल आणि मी जनतेला विश्वास देऊ शकतो की सर्व योजना निश्चित रूपानं या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोनातून तुमच्या सेवेत हजर राहून काम करून घेण्यासाठी प्रयत्न करेन। म्हणून आपण आपला आशीर्वाद या आमच्या सर्व शिवसेना उमेदवारांच्या पाठीमागे धनुष्यबाण ही पहिल्यांदा तुम्हाला निशाणी या ठिकाणी मिळालेली आहे आणि हा धनुष्यबाण एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी तुम्हाला